पुण्यात ह्या मॅप कुठून काय नेतोय तसं चाललोय. 6च्या अगोदर पुन्हा क्रॉस करायचा. असं जर तुम्ही आलात ना म्हणजे कुठं बाहेरला तर असे हे मागवा, डिश वगैरे मागवा. टोल भरून भरून जीव कारला याई. नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश पटेल तुम्हा सर्वांचं परतीच्या प्रवासाच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार की आम्ही तुळजापूरवरून निघालो होतो आणि तिथूनच हा पुढे कंटिन्यू ब्लॉग आहे. तर हा ब्लॉग स्पेशली का मी करतोय कारण परतीच्या प्रवासामध्ये आमचे दोन प्लॅनिंग आहेत. एक तर आता आम्ही निघालो रात्रीचे, सो दिवसभर प्रवास करून, तर आता आम्ही सोलापूर किंवा पुढे जाऊन इंदापूर काहीतरी आहे एक समथिंग, तर तिकडे थांबायचा प्लॅन आहे. आणि तिथून जर वाटलं की पुढे जायचा तर मग नाईट ड्रायव्हिंगचा हा ब्लॉग होणार आहे. सो स्पेशली याच्यामध्ये काय काय होतं आणि काय काय थ्रिल आहे, सो हा स्पेशली कॅप्चर करण्यासाठी हा ब्लॉग करतोय. सो चला या एक्साइटिंग ब्लॉगला सुरुवात करूया. नॉर्मलच जातोय. सोलापूरला किती वाजता पोहोचतोय ते बघूया. तुळजापूरवरून निघालोय मी आता जवळपास किती 10 मिनटं झाली ना. रश्मी आणि कायरा इकडे आहे. कायरा झोपली, लगेच दमली. तिचा मस्त प्रोग्राम चालू आहे. प्रवासाला लागलो की झोपायचं. रश्मी पण इथं आहे. आम्ही 7 वाजता नाश्ता केला होता, अगोदर सांगितलं. आता बघूया पुढे जाऊन सोलापूरमध्ये जर भूक लागली तर जेवू, नाहीतर मग पुढे स्ट्रेच करू. सोलापूरच्या जवळ आलो आहे आणि मस्त हायवेला अशी जर लाईट असेल ना तर रातभर चालू, काय प्रॉब्लेम नाही. चायला हे आता सिटी जवळ आहे म्हणून आहे, स्ट्रीट लाईटच नाहीत हायवेला. साला एवढा टोल घेतात, काय उपयोग नाही. सोलापूर सिटी बायपास करतोय आता. डायरेक्ट पुढे नॅशनल हायवे 52 वरून डायरेक्ट नॅशनल हायवे 65ला जॉईन झालो आहे. ठीक आहे, आता आतमध्ये सोलापूरमध्ये जाण्यात काय अर्थ नाही, कारण अजून जस्ट आता आम्ही ड्रायव्हिंगला बसलो आहे ना, तर एवढा काय थकलेलं नाही. मित्रांनो, नाईट ड्रायव्हिंग आहे ना, त्याच्यामुळे पाठीमागच्या काच थोडी मागली होती. आता पेट्रोल पंपावर थांबलो आहे. आम्हाला वाटलं CNG आहे इथं, त्यासाठी आलो होतो, पण CNG नाही भेटली. म्हटलं ब्रेक तर घेतला आहे, 5-10 मिनटं गेलीत. म्हटलं हे थोडेसे लाईट वेट थोडेसे धुवून घेतले, कारण का माहिती का, नाईटचा विजन थोडासा क्लिअर होईल. एकदा टोल आला, टोल भरून भरून जीव कारला याई. जेवणाच्या ब्रेकसाठी थांबलोत. हॉटेल गायत्री म्हणून काहीतरी आहे. बोल, काय बोलायचं तुला? कायरा मॅडम झोपल्या, जेवायला ते उठव दिला. कायरा उठ, जेवायला उठ. चला, दाल खिचडी आली. खिचडी मागवली, रश्मीने पण एकच मागवली. आम्ही कायरा झोपलेले आहे ना, म्हटलं लाईट वेट होईल ना. मस्त 20-25 मिनटात जेवण झालं आमचं आणि आता परत एकदा निघतोय. मस्त वेळ पण वाचला ना, ऑर्डर पण लगेच झाली. काय रश्मी? असं जर तुम्ही आलात ना म्हणजे कुठं बाहेरला तर असे हे मागवा, डिश वगैरे मागवा जे रेग्युलर असतात, मग म्हणजे फटाफट बनवून येतात. त्याच्यामुळे काय होतं, आपला वेळ पण वाचतो. आता बघूया कितपर्यंत आम्ही काय रस्ता कापतोय. आम्ही जसं जसं डेस्टिनेशनला पोहोचतो तसं तसं पुढचे चेक करतो. आता इंदापूर आमचं टार्गेट आहे, 76 किलोमीटर आहे ना इथून. 63. नुसतं टोल भरतून बस. टोल नाक्यावरच येऊन माझा दिवस गेला असं वाटायला लागला. इंदापूरचा टोल नाका आहे. गाडी इथं पार्क केली होती. जवळपास कितीला आलेलो? 1 वाजता आलो नाही इथं, तर 1 वाजता आलो आणि झोप येत होती. झोपलो. आता जवळपास 3 वाजायला आलेत. चाय पिली इथं टपरीवर मस्त आणि आता निघणार आहोत. चला. महत्त्वाचं काय होतं की मध्ये मला असं वाटलं की आता रेस्टची गरज आहे माझ्या बॉडीला. टोल नाका पण मस्त मोक्यावर भेटला. टोल नाक्याला इथं साईडला लावली गाडी उजेडात आणि झोप काढली. टुवर्ड्स पुणे. थोडं फ्रेश वाटायसाठी मराठी गाणी लावलीत आपली संजू राठोड आणि एन्जॉय करतोय. आता आपल्याला घरी जाण्यासाठी घरचा मॅप टाकून ठेवला आहे, म्हणजे कसं कुठं इकडे तिकडे नको जायला म्हणून. 237 किलोमीटर 4-4.5 तास दाखवते, म्हणजे 8-10पर्यंत पोचू. कुरकुमला पोचलो आहे. MIDC आहे इथं. सिप्लाचे प्लांट आहेत. माझा मित्र होता मोकल म्हणून, इथं होता सिप्लामध्ये. मला आता आठवला. हे बघा, इंडस्ट्री लेवल केमिकल फॅक्टऱ्या. ठीक आहे, आता आपला जवळपास अंतर राहिला आहे मॅपनुसार 205 किलोमीटर आणि आता वाजले 4-4:15 झालेत. माझा टार्गेट आहे की जर पुण्याची जी ट्रॅफिक आहे ना तिथून लवकर निघायचा, कारण पुण्याची ट्रॅफिक नाही भेटली पाहिजे. म्हणजे
6च्या अगोदर पुन्हा क्रॉस करायचा आहे, कारण नंतर पुणेवाले दमवतात जाम. चालू आहे उघड, चल बाबा, आहेत पैसे. आता बघता लोणी म्हणजे पुण्याच्या जवळ आलोय, काहीतरी का समथिंग शहर आहे, लोणी काळभोर समथिंग काहीतरी आहे. 150 किलोमीटर आले इथून घर. आणि आता वाजलेत 5, म्हणजे आपण CNG ब्रेकपासून जवळपास 2 तास ड्रायव्हिंग केली आहे. आणि जवळपास मी किती कवर केलं, 123 किलोमीटर कवर केलं 2 तासामध्ये. आता इथून थोडासा मध्ये चायचा ब्रेक घेतो आणि नंतर मग पुणे क्रॉस करतो. इथून निघतानाच एवढी मोठी सिटी आहे की एक जवळपास 2-3 किलोमीटर झाले. तर इथून आता जस्ट थोडीशी ट्रॅफिक कमी झाली, म्हणजे नुसतं मोठ्या मोठ्या गाड्या. दिवसा आलो असतो ना तर येडाच झालो असतो मी. 5:45 झालेत आणि पुण्यात ह्या मॅप कुठून काय नेतोय तसं चाललोय. एकदा हायवेला टच कर, मध्ये मध्ये घाबरायला झालं, पण ठीक आहे, थोडं शॉर्टकट घेऊन चाललाय. गुगल मॅपच्या सहाऱ्याने पुन्हा क्रॉस केलाय. आता नॅशनल हायवेला लागलोय 48ला. आता बरा वाटला. चला आता स्मूथ मध्ये जाऊया. एवढ्या सकाळ सकाळ सायकलिंग करतात, खतरनाक. सायकलिंग वाल्यांचं एक काय वेगळाच मोटिवेशन आहे बाबा. टाइम काढावा लागतो बस अशा गोष्टींसाठी, हे इम्पॉर्टंट आहे. आणि मनाची इच्छा असेल तर मग टाइम पण काढतात आणि सगळंच होतं. अगं बाई गप, तू मी काहीतरी सांगते ना ब्लॉगमध्ये, ही नुसती गुगल बाई नुसती बोलाल मध्ये मध्ये. आता काल पण आम्ही आमची इच्छा दाखवली बाबा, नाही आता जायचं रात्रीच जाऊया, नको राहण्यात काय अर्थ नाही. कारण झोपलो, परत सकाळी उठायचा, परत दिवसाची ट्रॅफिक, म्हटलं रात्रीचा रस्ता कवर करूया. एकदा आम्हाला चांगला एक्सपिरियन्स होता मुंबई गोवा हायवेचा, आणि हा हायवे त्याच्यापेक्षा चांगला आहे. आलो पुण्यात पोचलोय. हायवे सोडून CNG ब्रेकसाठी आलोय. हायवेच्या बाजूलाच आहे. सो रश्मीने शोधायचं काम केलं मस्तपैकी. CNG भरली आहे, फुल केली आणि आता निघालो. तिथं चहा पिण्यासाठी गेलो, दोघं पण फ्रेश झालो आणि चहासाठी गेलो. तर चहा त्याने 30 रुपये सांगला एक चहा. बाबा आम्ही किती मोठे झालो तरी 30 रुपयाला चहा प्यायची एवढी अजून मोठी नाही झालो. अशा प्रकारे आपण आपल्या एक्सप्रेस वेला जॉईन होणार आहोत. काय नजारा आहे ना, हायवे पण एवढा जबरदस्त आहे ना, मस्त. पुन्हा एकदा ना मिसिंग लिंक ओपन झालं तेव्हा आम्ही यायची इच्छा होती, पण यायला काय भेटला नाही. शेवटी आता आलो तर 2 वेळा. मस्त आता एन्जॉय करू. 9-10 किलोमीटर येतो. मित्रांनो ह्या वेळेस क्लिअर नजारा भेटलाय. कडक इकडे बघ रश्मी. यावेळेस भारी नजारा भेटला ना रश्मी, काय म्हणते? लास्ट टाइम पाऊस होता. एक्सप्रेस वेची बातच कमाल आहे. हां टाईम असा थोडा टाइम द्या, तुम्ही एवढा डिस्टन्स कवर करता. जबरदस्त. ऑलमोस्ट मडप क्रॉस केला, मडपचा टनेल. आता टुवर्ड्स पनवेल. हार्डली 15-20 मिनिटात पोहोचू. जेनपेटी हायवे. सुकून आहे. पण आता जसा म्हणजे पोचतोय ना तशी झोप यायला लागली. असं वाटतंय कधी घरी पोचतोय आणि जाऊन झोपतोय. तर मित्रांनो 8 वाजलेत आणि आपण करंजाडे क्रॉस केलाय. आपला एस्टिमेटेड टाइम जवळपास किती आहे रश्मी? 8:30चा ना, 8:20, 8:10 दाखवत होता. 9:30ला तुळजापूर सोडलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही 2 तासाची रेस्ट केली मध्ये.
त्याच्यानंतर आम्ही जेवणाचा ब्रेक CNGचे 2 ब्रेक घेतले ना, 2 ब्रेक घेतले. एक अजून एक असाच ब्रेक घेतला होता मध्ये तिथं 15-20 मिनिटाचा. असे घेऊन आम्ही आलोत. हां, जवळपास 10 तास गेलेत. रेस्टचे 2 तास सोडले तर 8 तास. तर तुम्हाला पण असंच म्हणजे कधी ट्रिप करत असाल तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या हा ब्लॉग आहे तो तुम्हाला रेफरन्ससाठी होईल. पोचलो एकदा खोपट्याला. 8:20 झालेत आणि खोपटा ब्रिज. काल 8:20लाच रात्री तुळजापूरच्या मंदिरात होतो आई भवानीच्या दर्शनासाठी आणि आज घरी 12 तास पुरा पत्ते चेंज. आता इथून पाणी मारतो गाडीला. आलो पुढं. वॉशिंगवाला बंद आहे, कदाचित आज मंगळवार आहे त्याच्यामुळं. आता कोपरलीचा आहे का बघतो. आता गेलेलो पाणी मारायला तर तो वॉशिंग सेंटरवाला बोलते पाणी मारून का हवाचं नाही, 100 रुपये तुझा फुकट जातील, कारण बोलते पावसाची माती आहे. तर बोललो ठीक आहे. मग त्याला किती टाईम लागेल ते बोलते. त्याला विचारला किती टाईम लागेल ते बोलते 20-25 मिनटं जातील. आता म्हटलं तेवढे पेशन्स नाही. त्याला म्हटलं नको, नंतर येतो. विषय काय, आता सध्या जाम झोपेची गरज आहे, लफडी नको. रंबलर स्ट्रिप लावले हे बघ स्पीड कंट्रोलसाठी. वा, एक नंबर. आवडलं काहीतरी म्हणजे गावात म्हणजे खतरनाक वाला म्हणजे हे एकदम गुड. ज्याने पण काम केलंय भारी. आणि मेन पॉइंटला लावलेत. हा, इथं पण लावलाय. साला 4 दिन बाहर क्या गया गांव से. गांव में इतने बड़े बड़े काम होने लगे, ऐसे ही जाना पड़ेगा. हा, पांडुरंगा विठ्ठला पोचलो रे. आणि आमची माऊली पण उठलेली आहे आणि माऊलीच्या आशीर्वादाने हा प्रवास जबरदस्त आणि सुखरूप आणि मला स्वतःला कॉन्फिडन्स देणारा भेटला. हा ना रश्मी. कालच्या दिवसात आम्ही सकाळी उठलो, त्याच्यानंतर पंढरपूर एक्सप्लोर केला. त्याच्यानंतर तिथून आम्ही अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटवरनं तुळजापूरला गेलो, तुळजापूरचं दर्शन घेतलं, तुळजापूरवरनं घरी आलो. असा कंटिन्यू प्रवास केला. जिथं आम्हाला रेस्ट घेता तिथं रेस्ट घेतली आणि सिस्टमिक वेळेने पोचलो. आणि धन्यवाद त्या माऊलीनेच बोलवलं होतं आणि माऊलीने सुखरूप घराकडे पुन्हा एकदा पोचवलं आहे. चला आता फटाफट घरात जाऊया. आणि रश्मी कसा वाटला संपूर्ण? हां, फायनली आलो एकदाच. आलो आणि जबरदस्त ट्रिप झाली तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सुद्धा. सो हा ब्लॉग मी आता इकडेच एंड करतो. हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला काय घेण्यासारखं आहे किंवा नाही माहीत नाही, पण मी खूप शिकलो याच्यामधून. आणि चला तर अशा प्रकारे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅप्पी.